नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री फॅशन डिझायनर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 34 साइज कटोरी ब्लाउजचं परफेक्ट कटिंग पाहणार आहोत। आता हा मेजरमेंटचा ब्लाउज आहे, याची आपण सर्व मापे काढून घेतलेली आहेत आणि इथं लिहून घेतलेली आहे। ब्लाउज वरून परफेक्ट मेजरमेंट कसं घ्यायचं याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही होम पेजला जाऊन पहा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, एकदा चेक करा। आता ही लिहून घेतलेली मापे आहेत ती आपण पाहूया। पूर्ण उंची आहे 13.5 प्लस 1 इंच बरोबर 14.5 इंच घ्यायचं। छाती घेर आहे 34 चा चौथा भाग हा 8.5 इंच प्लस 2 इंच शिलाई मार्जिन। कंबर घेर सध्या तेवढाच ठेवायचा। बाहीची उंची आहे 7 इंच प्लस 1.5 इंच। आता इथं साधे ब्लाउज आहेत, म्हणजे विदाउट अस्तरचे ब्लाउज आहेत, त्यामुळे 7 इंच ही तयार उंची आणि 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे 8.5 झालं। आणि बाहीची फिटिंग आहे 5.25 इंच प्लस 2 इंच, तर ते झालं 7.25 इंच। तर आता इथे पुढील गळा आहे 6 आणि मागील गळा आहे 8। आता हीच मापे आपण पेपरवरती टाकायची आहेत आणि पेपर कटिंग कसं करायचं ते पाहूया। आता पूर्ण उंची आहे 13.5 प्लस 1 इंच, 14.5 इंचावरती मार्किंग करायचं। एक भाग काढूया अगोदर आपण बॅक साइड काढायची। तर बघा, आता इथे पूर्ण उंची टाकून घ्यायची अगोदर 13.5 प्लस 1 इंच असं 14.5 वरती मार्किंग केली। ही झाली पूर्ण उंची, ब्लाउजची पूर्ण उंची। आता इथे वरच्या बाजूला आपल्याला शोल्डर टाकायचं आहे। शोल्डर घ्यायचं 5.25 इंच, गळा रुंदी 2 इंच, मुंडा 5.5 इंच। या मुंड्यावरतीच आडवी लाईन आखून चौकोन आखून घ्यायचा, त्यावरतीच आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। हे बघा, मुंडा 5.5 इंच, त्यावरतीच लाईन आखली आणि त्यावरती आपल्याला छाती घेर टाकायचा आहे। तर छाती घेर आहे 34 चा चौथा भाग हा 8.5 इंच, म्हणून 8.5 इंचावरती एक मार्किंग आणि पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, असं 10.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि असा चौकोन आखून घ्यायचा। हे झाली फिटिंगची लाईन आणि हे झालं शिलाई मार्जिन। आता मागचा मुंड्याला आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग करायचं। इथं काटकोनातून 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि जो काही मुंडा आहे त्याचा मध्य करायचा। हा मध्याचा एक पॉइंट, हा 1.5 इंचाचा पॉइंट हा, आणि हे तयार छातीगडीचा पॉइंट, हे असं व्यवस्थित जुळवून घ्यायचं। हा झाला मागील मुंडा। आता मागील गळा, मागचा गळा आहे 8 इंच आणि शिलाई मार्जिन 8.5, म्हणजे अर्धा इंच शोल्डर जोडण्यामध्ये जातं, म्हणून 8.5 इंच घेतलं। आणि इथे बघा, खाली रुंदीला 2.25 इंच घेतलं। तुम्ही 2.5 इंच सुद्धा घेऊ शकता, म्हणजे क्लायंटला जर खालून गळा ब्रॉड हवा असेल तर तुम्ही 2.5 इंच घेऊ शकता। इथे मी 2.25 इंच घेतले आणि इथे 2 इंच घेतलेला आहे। इथे वरती शोल्डरला 2 इंच घ्यायचं, खाली तुम्ही गळा रुंदी वाढवू शकता आणि हा चौकोन आखून घ्यायचा आणि गळ्याला गोल आकार द्यायचा। आता इथे आपली बॅक साइड ही पूर्ण तयार झालेली आहे। बघा, हा झाला नॉर्मल गळा। तुम्हाला जर ब्रॉड गळा हवा असेल तर असं थोडंसं बाहेर येऊन असं वरती असं मध्यापासून जुळवून घ्यायचं, म्हणजे हे खाली ब्रॉड होतो आणि वरती आपलं शोल्डर वगैरे उतरत नाही। इथे 2 इंच ठेवल्यामुळे शोल्डर उतरण्याचा प्रश्नच येत नाही। तर बघा, आता इथे ही बॅक साइड पूर्ण तयार झालेली आहे। तर बॅक साइड आपण कट करून घेऊया आणि या बॅक साइड वरूनच आपण फ्रंट साइड कटिंग करून घेणार आहोत। आता बघा, हा बॅक साइडचा जो गळा आहे तो लगेच कट करायचा नाही, कारण यावरून आपल्याला फ्रंट साइड काढायची। आता बघा,
हे झाली बॅक साईड आणि फ्रंट साईड काढण्यासाठी कटोरी ब्लाउज मध्ये पुढील भागामध्ये अर्धा इंच वाढवून घ्यायचं. तर बघा खालच्या बाजूला इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलंय, इथे अर्धा इंच वाढवून घेतलं आणि हा पेपर असा व्यवस्थित सेट करून असं जसं आहे तसं आखून घ्यायचा. जसं आहे तसं आखून घ्यायचं आणि हा भाग काढून ठेवायचा बाजूला थोड्या वेळासाठी. आता इथे पुढील गळा आणि पुढील मुंडा. तर बघा परत हा चौकोन 5.5 इंचाचा आखून घ्यायचा आणि या मुंड्यामध्ये आणि पुढील मुंड्यामध्ये अर्धा इंचाचं अंतर असलं पाहिजे. त्यासाठी असं अर्ध्या इंचावरती मार्किंग केली आणि असं व्यवस्थित मुंड्याला आकार दिला. हा मागचा मुंडा आहे त्यावरती काट मारायची. आता पुढील गळा आहे 6 इंच. अगोदर गळ्याची रुंदी टाकायची. गळ्याची रुंदी 2 इंच आणि पुढील गळा आहे 6 इंच प्लस अर्धा इंच असं 6.5 इंचावरती मार्किंग करायचं. आता इथे सुद्धा तुम्ही 2.25 इंच ते 2.5 इंच घेऊ शकता. बघा इथे मी 2.25 इंच घेतलेला आहे आणि गळ्याला गोल आकार दिलेला आहे. पुढील गळा झाला, पुढील मुंडा झाला. आता आपल्याला क्रॉस पट्टी टाकून घ्यायची आहे. क्रॉस पट्टी नेहमी बटन पट्टीकडे 3.5 इंच आणि इकडे साईडला कमरेच्या बाजूला 2.5 इंचाची असते. आता या क्रॉस पट्टीला व्यवस्थित आकार येण्यासाठी काय करायचं, इथे सुद्धा आपण 2.5 इंचावरती मार्किंग करायचं. सरळ लाईन आखून घ्यायची आणि इथे बघा 4 इंचावरती मार्किंग करायची आणि हा 3.5 इंचाचा जो पॉइंट होता तो इथे 4 इंचाला जुळवायचा. म्हणजे बघा क्रॉस पट्टीला अगदी परफेक्ट आकार आलेला आहे. तुम्ही डायरेक्ट सुद्धा इथून 3.5 वरून असा आकार देऊन असं करू शकता. परंतु नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना ही टीप खूप सोपी आहे. तर ही ट्रिक्स वापरली तर क्रॉस पट्टी ही अगदी परफेक्ट येणार. आता बघा क्रॉस पट्टीचं मार्किंग सुद्धा झालं. आता आपल्याला छोटा कटोरी कट करायचा आहे. छोटा कटोरी काढण्यासाठी बघा इथून 2.25 इंचावरती मार्किंग करायची. मुंड्यातून अशी क्रॉस मध्ये 2.25 इंचावरती मार्किंग करायची. तिथून असं सरळ लाईन आखायची आणि बघा इथं 1 इंचावरती मार्किंग करायची इकडे साईडला आणि इथे असं गळ्याला 1 ते 1.25 इंचापासून जॉईन करून घ्यायचं. हा 2.25 इंचाचा पॉइंट आणि हा 1 इंचाचा पॉइंट असं जुळवून घ्यायचा. हा झाला आपला छोटा कटोरी. यावरूनच आपल्याला मोठा कटोरी काढून घ्यायचा आहे. परंतु त्यासाठी ते आपण आधी असं आखलेलं आहे तसं कट करून घेऊया. मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर पुढील बेल आयकॉन ऑलवर क्लिक करा. म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आले की तुमच्यापर्यंत ते लवकरात लवकर पोहोचतील. क्रॉस पट्टी, त्यानंतर हा गळा, हा छोटा कटोरी कट करून घ्यायचा. आता हा कटोरीचा साईड भाग आणि ही क्रॉस पट्टी यामध्ये काही बदल करायचा नाही. आता एक छोटा कटोरीवरून आपल्याला मोठा कटोरी काढून घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं, हा पेपर दुसरा घ्यायचा आणि त्यावरती हा कटोरी जसा आहे तसा आखून घ्यायचा. हे बघा, किंवा तुम्ही असा चिटकवूनही देऊ शकता किंवा असं हात ठेवून असा व्यवस्थित जसा आहे तसा म्हणजे मार्किंग करून घ्या, आखून घ्या. हे बघा इथं हा छोटा कटोरी आखून घेतला. त्यानंतर बघा आता साईडला इकडे आपण 1.25 इंचानी वाढवतोय आणि इकडे सुद्धा 1.25 इंचानी वाढवतोय. साईडला कटोरीच्या इकडे बटनची बाजू आहे आणि इकडे साईडची बाजू आहे.
आणि इकडे गळ्याच्या बाजूला फक्त शिलाईमध्ये जाणार एवढं अर्धा इंच, पाव ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे तुम्ही जेवढं शिलाईमध्ये पकडणार आहात तेवढं. आता इथे बघा पाव इंच आहे, इथे अर्धा इंच, इथे पाऊण इंच, इथे 1 इंच आणि इथे 1.25 इंच असं व्यवस्थित गोल आकार घ्यायचा. असं जर तुम्ही परफेक्ट मेजरमेंटने केलं तर असा आकार हा व्यवस्थित येतो. आणि आता इकडे बघा वरच्या बाजूला बिलकुल वाढवायचं नाही आणि खालच्या बाजूला असं क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं. आणि आता हे वाढवलेलं जे अंतर आहे त्याचा परत आपण मध्य करायचा. असा टेप दुमडा करायचा आणि खाली असं परत 1 ते 1.25 इंचाने खाली यायचं आणि असं क्रॉस मध्ये हे जोडून घ्यायचं. क्रॉस मध्ये जोडून घ्यायचं. बघा आता इथे हा 34 साईजचा कटोरी आपला वाढवून झालेला आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं. इथे बघा आपण टक्स घेतलेला आहे आणि टक्स घेतल्यानंतर हा कटोरी असा अगदी परफेक्ट असं झालेला आहे. आता इथे आपण नॉर्मल ब्लाउज म्हणजे कटिंग करताना आपण 1.5 इंच घेतो, परंतु या ब्लाउजला मी 1.25 इंच घेतलेला आहे. तर बघा अशा पद्धतीने ही बॅक साईड तयार झाली आणि हे कटोरीचे पुढील भाग तयार झाले. आता आपल्याला बाहीचं कटिंग करायचं आहे. तर बाहीची पूर्ण उंची आहे बाहीची पूर्ण उंची आहे 7 इंच प्लस 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं. प्लस 1.5 8.5 इंच, 8.5 इंचावरती मार्किंग करायची. हे झाली पूर्ण उंची. आता पूर्ण उंची घेताना नेहमी ब्लाउजवर कटिंग करा किंवा पेपरवरती तर तुम्ही बंद बाजूकडून पूर्ण उंची टाकायची. त्यानंतर इथे दंडगेर आहे 5.25 इंच प्लस 2 इंच लगेच टाकून घ्यायचं. हे शिलाई मार्जिन 7.25 इंच झाली. 5.25 इंच तयार दंडगेर किंवा फिटिंग बाईची फिटिंग आणि प्लस 2 इंच शिलाई मार्जिन घेतली. आता त्यानंतर इकडे बघा इथे बाहीची रुंदी जी आहे ती आपल्या छाती घडी एवढी घ्यायची, म्हणजे 8.5 इंच घ्यायची. बाहीची पूर्ण उंची पण 8.5 आणि रुंदी पण 8.5 इंच घेतली. बाहीची कॅप हाईट आपण 3 इंच घ्यायची. 3 इंच आणि 3 इंचावरती अशी आडवी लाईन आखायची. आता बघा इथं 2 इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायचं. तर 2 इंच शिलाई मार्जिन सोडून दिलं, उरलेल्याचा मध्य केला. आणि आता ही कॅप हाईट जी आहे त्याचे 3 भाग करायचे. तर 1 इंचावरती 1 मार्किंग, 2 इंचावरती 2 मार्किंग असं केल्याने 3 इंचाचे 3 समान भाग होतात. आणि पहिला आकार देण्यासाठी ते 1.5 इंचावरती मार्किंग आणि दुसरा आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती, म्हणजे बाहेरचा आकार देण्यासाठी 1.5 इंचावरती मार्किंग घ्यायची आणि बाहीचा पुढील आकार देण्यासाठी 1.25 इंचावरती मार्किंग केली. आणि आता आपल्याला असे व्यवस्थित आकार द्यायचे. बघा हा 1.5 इंचाचा पॉईंट घेतला, हा 1 इंचाचा पॉईंट घेतला आणि हा पॉईंट इथे जुळवून घेतला. आता इथे आतील आकार देण्यासाठी 1.25 इंच, परत हा 2 इंचावरचा एक पॉईंट आणि हे जे अंतर आहे तिथं मध्यावरती मार्किंग करायची आणि हा पॉईंट इथे जुळवून घ्यायचा. बघा आता हे झालं बाहीचं फिटिंग आणि हे झालं बाहीचं मार्जिन. आता हा झाला बाहीचा बाहेरचा आकार, हा झाला बाहीचा आतील आकार. आता आपण बाही कट करून पाहूया. कटिंग करताना हे बाहेरचा आकार कट करून घ्यायचा.
त्यानंतर मध्यावरती नॉचेस द्यायचा. त्यानंतर बाही ओपन करायची. ओपन केल्यानंतर बाहीला आतील आकार द्यायचा. अशा पद्धतीने इथे आपली 7 इंचाची बाही परफेक्ट अशी तयार झालेली आहे. बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीने 8.5 इंचाच्या घडीचा आपण परफेक्ट कटिंग केलेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतरांना शेअर करायला अजिबात विसरू नका. इथपर्यंत येऊन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.